नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स स्पर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम 6 सेमिस्टर मराठी मीडियमसाठी. ओके, तर आपण युनिट नंबर 3 प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन बघत होतो, ज्याचा एक प्रॉब्लेम आपला डिस्कस झालेला आहे. आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 2 बघणार आहोत. ओके, तर प्रॉब्लेमची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून प्रॉब्लेम आपल्या बुकमध्ये नोट करा. आणि हा मागील प्रॉब्लेम पेक्षा थोडा डिफरंट असणार आहे, कारण मागील प्रॉब्लेममध्ये कसं आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन जी होती ती इझी दिलेली होती. ओके, त्या पद्धतीची प्रॉब्लेम्सची तुम्ही अजून जास्त प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाइम रेशो जो होता तो इझिली आपल्याला कॅल्क्युलेट करता आला. सेल्स रेशो पुन्हा परत इझिली करता आला, कारण आपल्याला त्या ठिकाणी जो प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचा सेल्स होता तो सेल्स गिव्हन होता, टोटल सेल्स आपल्याकडे गिव्हन होता. त्यामुळे आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स कॅल्क्युलेट केलं आणि प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन या दोन्ही सेल्स मधलं आपण प्रपोर्शन ठरवलं. ओके, या क्वेश्चन मध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे, सेल्स रेशो संबंधी इन्फॉर्मेशन आहे, थोडी वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे आणि इतर माहिती ऑलमोस्ट सारखी आहे. या आधारावरून आपल्याला आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. चला तर क्वेश्चन आधी वाचून समजून घेऊया. दी हेलियम इंडस्ट्री लिमिटेड Satara was formed on 1st July 1997 to take over the partnership business as and from 1st April 1997. ओके, तर हेलियम इंडस्ट्री लिमिटेडने जो बिझनेस परचेस केलेला आहे, पार्टनरशिप मध्ये बिझनेस परचेस केलेला आहे 1 एप्रिल 1997 ला. ओके, आणि त्याचं जे फॉर्मेशन आहे ते खऱ्या अर्थाने फॉर्म झालेलं आहे 1 जुलैला. ओके, तर या ठिकाणी आता बघा, आपल्याला टाइम रेशो काढताना ही इन्फॉर्मेशन अतिशय महत्वाची आहे. 1 एप्रिल, एंडिंग कधी असेल 31 मार्च. ओके, इनकॉर्पोरेशन कधी झालेलं आहे 1 जुलै. ओके, आता एप्रिल पासून जुलै पर्यंत बघा, एप्रिल मे जून किती महिने झाले, 3 मंथ. ओके, तर हे बिफोर इनकॉर्पोरेशन किती मंथ झाले, बिफोर इनकॉर्पोरेशन 3 मंथ. आता उर्वरित जे आहे ते किती राहील, 9 मंथ. ते काय राहील, पोस्ट इनकॉर्पोरेशन. ओके, पोस्ट इनकॉर्पोरेशन आपण काय कॅल्क्युलेट करत आहोत, टाइम रेशो. ओके, तर 3:9. याला अजून इझी करूया, 1:3. तर या ठिकाणी जो टाइम रेशो आहे तो टाइम रेशो किती आलेला आहे आपला, 1:3. ओके, तर जे आपले स्टँडिंग एक्सपेन्सेस राहील ते स्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला 1:3 या प्रपोर्शन मध्ये काय अलोकेट करायचे आहे. ओके, त्यानंतर समोर वाचूया. The interest at 6% per annum is to be paid to the vendors on purchase price of ₹1 lakh. परचेस प्राइस किती आहे, ₹1 lakh, आणि त्यावर आपल्याला 6% इंटरेस्ट वेंडरला पे करायचं आहे असं सांगितलेलं आहे. up to the date of settlement in full which was 1st September 1997. जी फुल सेटलमेंट कधी होणार आहे, 1 सप्टेंबर 1997 ला. आणि तोपर्यंत आपल्याला त्या सेटलमेंटसाठी जे परचेस प्राइस दिलेली आहे 1 lakh आणि त्यावर आपल्याला 6% इंटरेस्ट घ्यायचा. ओके, तर आय थिंक जे इंटरेस्ट आहे ते गिव्हन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. इंटरेस्ट टू वेंडर 2500, त्यालाच आपल्याला अलॉकेट करायचं आहे. आता कशा पद्धतीने करायचं, त्याचा रेशो जरा या ठिकाणी थोडा वेगळा दिलेला आहे, कारण हा जो रेशो आहे हे 1 सप्टेंबर 1997 पर्यंत घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे वेंडरला आपल्याला पेमेंट करायचं आहे, आता जे वेंडरचं फुल सेटलमेंट आहे हे फुल सेट, आता आपल्याला इथे वेंडरसाठी रेशो काढायचा आहे. ओके, फुल सेटलमेंट कधी होणार आहे, 1 सप्टेंबरला. ओके, 1 सप्टेंबर 1997 ला याचं फुल सेटलमेंट होणार आहे. ओके, आपलं आर्थिक वर्ष केव्हा सुरू झालेलं आहे, 1 एप्रिल पासनं. ओके, 1 एप्रिल पासनं. ओके, इनकॉर्पोरेशन डेट केव्हा आहे, 1 जुलै.
ओके, तर यामध्ये आता आपल्याला बायफर्केट करायचंय. बघा 1 एप्रिल ते 1 जुलै पर्यंत किती महिने झाले? एप्रिल, मे आणि जून किती झाले? 3 मंथ. ओके, आता जुलैपासून सप्टेंबर पर्यंत, जुलै आणि ऑगस्ट. सप्टेंबर 1 सप्टेंबर पासून आहे तर सप्टेंबर मंथ येणार नाही. जुलै आणि ऑगस्ट किती महिने झाले? 2. ओके, 5 महिन्यामध्येच त्याचं फुल सेटलमेंट होऊन जाईल. म्हणून जे इंटरेस्ट, जे वेंडरला इंटरेस्ट आपण दिलेला आहे, इंटरेस्ट टू वेंडर, ते अशा पद्धतीने आपल्याला अलॉकेट करायचं आहे. जे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे त्या ठिकाणी 3 मंथचं आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये फक्त 2 मंथचं इंटरेस्ट दिलं जाईल. ओके, 2 मंथच्या इंटरेस्टचं फक्त पेमेंट होईल. तर जे इंटरेस्ट आहे त्याला आपल्याला 3:2 या प्रपोर्शन मध्ये बायफर्केट करायचं आहे. ओके, देन नेक्स्ट बघूया काय दिलेलं आहे. दी फॉलोइंग इज दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंड डेट 31 मार्च 1998. 31 मार्च 1998 ला संपणाऱ्या वर्षाकरिता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. सॅलरीज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बॅड डेब्स, डेप्रिसिएशन, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, इंटरेस्ट टू वेंडर, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्स, बॅड अँड डाउटफुल डेब्स, रिपेअर्स टू बिल्डिंग, या पद्धतीचे एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहे. दिलेल्या सर्व एक्सपेन्सेस मधनं स्टँडिंग एक्सपेन्सेस कोणते आहे, सेलिंग एक्सपेन्सेस कोणते आहे आणि अनकॉमन एक्सपेन्सेस कोणते आहे, सॉरी अनकॉमन एक्सपेन्सेस म्हणायचं आहे. ठीक आहे, मागील प्रॉब्लेम मध्ये आय थिंक कॉमन एक्सपेन्सेस लिहिण्यात आलेलं आहे. अनकॉमन एक्सपेन्सेस कोणते आहे म्हणजे ते अनकॉमन एक्सपेन्सेस पर्टिक्युलर प्रायरच्या याच्यामध्ये येईल किंवा पोस्टमध्ये येईल. ओके, देन इन्फॉर्मेशन दिलेली आहे खाली. आउट ऑफ बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ ₹1,500. आता बॅड डेब्ट्स बघा किती दिलेले आहे, ₹8,000. त्यापैकी 1,500 इज रिलेटेड टू दी बॅड डेब्ट्स टेकन ओव्हर बाय दी कंपनी. ओके, 1,500 जी आहे ती बॅड डेब्ट्स जी आहे ती बाय कंपनीने टेकन ओव्हर केलेली आहे. ओके, आणि उर्वरित जे राहील 8,000 पैकी 1,500 प्रायरच्या कॉलम मध्ये येईल आणि उर्वरित जी आहे ती पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल. ओके, त्यानंतर दिलेलं आहे दी सेल्स फॉर द पिरियड अप टू 31. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सेल्स रेशो. ओके, तर सेल्स रेशो इज इक्वल टू, आता सेल्स रेशो बघा किती दिलेला आहे. सेल्स रेशो आपल्याला घ्यायचा आहे 3/5. ओके, प्री इनकॉर्पोरेशनचा किती राहील? 3/5. तर आता पोस्ट इनकॉर्पोरेशनच माहित नाही तर त्याच्यात 3/5 आपण प्री इनकॉर्पोरेशनचा कसं घेऊया, तर त्यासाठी आपल्याला फॉर एक्झाम्पल आता आपण घेऊया की सपोज सेल्स आहे 100%. ओके, हा जो सेल्स आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स आहे 100. पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स किती आहे? 100. कारण जो प्री इनकॉर्पोरेशन सेल्स आहे तो किती घ्यायचा आहे आपल्याला? 3/5 ऑफ प्री इनकॉर्पोरेशन सेल्स. ओके, 3/5 ऑफ दी सेल्स 3/5 ऑफ दी सेल फॉर रिमेनिंग पिरियड. मीन्स रिमेनिंग पिरियड मधला जो सेल्स आहे म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशनचा जो सेल्स आहे त्याच्यात 3/5 घ्यायचा आहे प्री इनकॉर्पोरेशनचा. ओके, तर पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स किती आलं? 100. आता प्री इनकॉर्पोरेशनचा किती घ्यावं लागेल? प्री इनकॉर्पोरेशनचा किती घ्यायचा आहे? 100च्या 3/5. ओके, तर 100चे 3/5 किती येईल? 60. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनचं सेल्स किती आलं? 60 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं किती आहे? 100. तर 60:100. ओके, आता याला आपण पुन्हा बायफर्केट करू शकतो. 2 ने जर आपण भाग दिला तर 3:5. ओके, तर आपल्याला सेल्स रेशो मिळेल 3:5. ओके, आणि या सेल्स रेशोनुसार आपल्याला उर्वरित जे एक्सपेन्सेस आहे ते एक्सपेन्सेस आपले बायफर्केट अलॉकेट करायचे आहे. ओके, आता जे एक्सपेन्सेस आपल्याला गिवन आहे त्या एक्सपेन्सेसनुसार पुढील प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सर्वात आधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना आपल्याला स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण घेत असतो. तर स्टँडिंग एक्सपेन्सेस ओके, स्टँडिंग एक्सपेन्सेस हे टाइम रेशोनुसार डिव्हिजिबल होईल. ओके, तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये डिव्हिजिबल इन टाइम रेशो
डिव्हिजिबल इन टाइम रेशो ऑफ 1:3. टाइम रेशो किती आहे आपला 1:3. ओके. तर आता स्टँडिंग एक्सपेन्सेस बघूया कोणकोणते दिलेले आहे. तर सर्वात आधी बघा क्वेश्चन मध्ये ऑफिस सॅलरीज स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. तर या ठिकाणी येईल ऑफिस सॅलरीज किती आहे. ऑफिस सॅलरी ₹6,000. ओके. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी सुद्धा स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. तर या ठिकाणी प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ओके. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट आहे ₹2,000. त्यानंतर बॅड डेट्स जे आहे ते सेलिंग एक्सपेन्सेस आहे तो. त्यानंतर डेप्रिसिएशन मात्र स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये येईल. तर या ठिकाणी येईल डेप्रिसिएशन. ओके. डेप्रिसिएशन किती दिलेलं आहे 12,000 स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा अनकॉमन एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडर्स सुद्धा अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये और त्याला सेपरेटली आपण घेत असतो. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. तर प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स हे सुद्धा आपल्याला अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये येईल. कारण प्रोव्हिजन केव्हा करू बॅड अँड डाऊटफुल डेब्टसाठी जेव्हा खऱ्या अर्थाने बिझनेस स्टार्ट होईल तेव्हा, म्हणजे तो अनकॉमन एक्सपेन्सेस पोस्टमध्ये जाईल. त्यानंतर आहे रिपेअर्स टू बिल्डिंग हा मात्र स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे जो स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये येईल. तर आहे रिपेअर्स टू बिल्डिंग. किती आहे रिपेअर्स टू बिल्डिंग 5,000. ओके. त्यानंतर नेट प्रॉफिट. तर स्टँडिंग एक्सपेन्सेस आपले लिहून झालेले आहे. आता टोटल जर आपण करतो आहे स्टँडिंग एक्सपेन्सेसची तर टोटल बघा किती होते 6,000 प्लस 2,000 प्लस 12,000 प्लस 5,000. तर याची टोटल होते 25,000. ओके. हे जे 25,000 आहे याला 4 डिवायडेड बाय 4 जर केलं तर एक पार्ट मिळेल आपल्याला. एक पार्ट प्रायर इनकॉर्पोरेशन मध्ये घ्यायचा आहे आणि 3 पार्ट पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये जाईल. ओके. तर एक पार्ट जर आपण 25,000 चा करतो आहे तर 6,250 प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये जाईल आणि प्रायर इनकॉर्पोरेशन पिरियडचा एक्सपेन्सेस असेल आणि जो 3/4 पार्ट आहे 18,750 तो पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये जाईल. ओके. त्यानंतर आपण घेतो आहे सेलिंग एक्सपेन्सेस. ओके. तर या ठिकाणी सेकंड आहे आपला सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस कसा डिव्हिजिबल होईल सेल्स रेशो नुसार. सेल्स रेशो आहे 3:5. तर या ठिकाणी डिव्हिजिबल इन सेल्स रेशो ऑफ 3:5. ओके. 3:5 नुसार तो डिव्हिजिबल होईल. आता सेल्स रेशो साठी सेलिंग एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहे का. बॅड डेब्ट्स तर आपल्याला सेपरेटली घ्यायचं आहे कारण इकडे इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली आहे 1,500 प्री मध्ये आणि उर्वरित पोस्ट मध्ये जाईल. क्लिअर दिलेलं आहे. तर ते सेल्स रेशो नुसार डिव्हिजिबल होणारच नाही. त्यानंतर तर मग काहीच दिलेलं नाहीये. ओके. तर सेल्सची रिलेटेड एक्सपेन्सेस या ठिकाणी नाही आहे. मग आपण घेतो त्यानंतर अनकॉमन एक्सपेन्सेस. ओके. आता अनकॉमन एक्सपेन्सेस जे आहे ते प्री आणि पोस्ट यामध्ये जातं. तर काही एक्सपेन्सेस असे असतात की जे प्री मध्ये जातील तर काही एक्सपेन्सेस असे असतात की जे पोस्ट मध्ये जाईल. ओके. आता काय एक्सपेन्सेस राहिलेले आहे. ऑफिस झालं, प्रिंटिंग स्टेशनरी झालं, बॅड डेब्ट्स नंतर घेऊया. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ओके. तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा अनकॉमन एक्सपेन्सेस आहे. इथे येईल तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ओके. अनकॉमन एक्सपेन्सेस आहे किती आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ₹2,000. ओके. तर पोस्टच्या कॉलम मध्ये जाईल ₹2,000. त्यानंतर बघा इंटरेस्ट टू वेंडर्स याचं अलोकेशन साठी वेगळा रेशो आपल्याकडे आहे तो सेपरेटली घेऊया. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. ओके. तर ते येईल अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. ओके. तर प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स किती आहे 10,000. तर हे सुद्धा अनकॉमन एक्सपेन्सेस आहे 10,000.
पोस्ट कॉलम मध्ये येईल. ओके, त्यानंतर झालं अनकॉमन एक्सपेन्सेस जवळपास झालेलेच आहेत. त्यानंतर आपण घेतो आहे सेपरेट मध्ये बॅड डेप्स. ओके, तर या ठिकाणी ए आहे, सॉरी स्टँडिंग एक्सपेन्सेसला ए दिलेला आहे आपण, सेलिंग एक्सपेन्सेस बी, अनकॉमन सी, डी मध्ये आहे बॅड डेप्स. ओके, बॅड डेप्सचं अलोकेशन कसं करायचं आहे गिवन नुसार, तर ऍज गिवन. ओके, कसं आहे प्री इन्कॉर्पोरेशन मध्ये 1500, टोटल बॅड डेप्स किती आहे 8000, त्यापैकी 1500 प्री इन्कॉर्पोरेशन मध्ये आणि उरलेले जे 6500 आहे ते पोस्ट इन्कॉर्पोरेशन मध्ये. क्लिअर. त्यानंतर काय राहिलंय आता इंटरेस्ट टू वेंडर्स. ओके, तर इंटरेस्ट टू वेंडर्सचा रेशो आहे 3:2, त्यानुसार त्याचं वाटप होईल इंटरेस्ट टू वेंडर्स. इंटरेस्ट टू वेंडर्स 3:2 नुसार त्याचं वाटप होईल. आता इंटरेस्ट टू वेंडर टोटल किती दिलेलं आहे इंटरेस्ट टू वेंडर 2500, तर त्याचे 5 पार्ट होईल, 3 पार्ट प्री इन्कॉर्पोरेशन मध्ये आणि 2 पार्ट पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड मध्ये. तर 1500 3 पार्ट आणि 1000 2 पार्ट. ओके, तर 2500 अशा पद्धतीने ते डिव्हिजिबल झालेले आहेत. तर दिलेली इन्फॉर्मेशन ही जवळपास झालेली आहे. आता एक्सपेन्सेस आपण घेतले, मात्र जे ग्रॉस प्रॉफिट आहे ते ग्रॉस प्रॉफिट आपलं राहिलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट आपण कसं घेत असतो, ग्रॉस प्रॉफिट जे आहे ते सेल्स रेशो नुसार घेत असतो. सेल्स रेशो आलेला आहे 3:5, तर ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशो नुसार सेल्स रेशो आहे 3:5. ओके, ग्रॉस प्रॉफिट किती दिलेला आहे 55,000. ओके, तर 55,000 ला 3:5 या रेशो मध्ये आपल्याला वाटून द्यायचं आहे, अलोकेट करायचं आहे. ते येईल 20,625. ओके, 3 पार्ट येते 20,625 आणि 5 पार्ट येईल 34,375. ओके, हे झालं ग्रॉस प्रॉफिट. आता 1 बाय 1 आपल्याला दोन्हीचं याचं बॅलन्सिंग करायचं आहे आणि प्रायर इन्कॉर्पोरेशन आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन दोन्हीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोधून काढायचं आहे. ओके, चला तर आधी प्रायर इन्कॉर्पोरेशनची टोटल करूया. ते येत आहे 20,625. ओके, डेबिटची टोटल त्यामधनं लेस करतो आहे, तर या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला मिळते नेट प्रॉफिट. तर नेट प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट इथे ते 11,375 आणि डेबिटची टोटल होऊन जाईल 20,625 आणि या ठिकाणी सुद्धा 20,625. ओके, आता जेव्हा आपण पोस्ट इन्कॉर्पोरेशन कडे येतो तर पोस्ट इन्कॉर्पोरेशन मध्ये एक्सपेन्सेस आपले जास्त आहे. कारण बघा 2,000 प्लस 10,000 प्लस 18,750 प्लस 6,500 प्लस 1,000, तर इथं जवळपास याचा जो एक्सपेन्सेस आहे तो एक्सपेन्सेस जास्त येतो आहे, इन्कम कमी आहे, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट जे आहे ते कमी आहे. तर या ठिकाणी पोस्ट इन्कॉर्पोरेशन मध्ये कंपनीला लॉस होत आहे, नेट लॉस. ओके, तर आधी डेबिटची जर टोटल केली आपण तर डेबिटची टोटल आपल्याला मिळते 38,250. ओके, आणि क्रेडिटला बघा किती आहे 34,375. म्हणजे एक्सपेन्सेस हे इन्कम पेक्षा जास्त आहे, म्हणून पोस्ट इन्कॉर्पोरेशन मध्ये नेट लॉस येत आहे आणि तो नेट लॉस आहे 3,875. ओके, आणि टोटल होऊन जाईल याची आता 38,250. क्लिअर. तर या पद्धतीने प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशनचा सेकंड प्रॉब्लेम आपला झालेला आहे. यामध्ये आपण काय केलं की दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार टाइम रेशो काढलेला आहे. त्यानंतर वेंडरला जे पेमेंट होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं, कारण त्याची जी फुल पेमेंट आहे ते सप्टेंबर मध्ये केलं जाणार आहे, म्हणून त्याचं बायफर्केशन 3:2 असं आपण केलेलं आहे. सेल्स रेशो मध्ये आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन वेगळ्या पद्धतीने दिलेली होती, ज्यामध्ये जे पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं सेल्स आहे ते पोस्ट इन्कॉर्पोरेशनच्या सेल्स
प्री इनकॉर्पोरेशनचं जे सेल्स आहे ते पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या सेलच्या 3/5 असणार आहे. मात्र पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स आपल्याला गिवन नव्हतं, त्याला आपण ऍज्युम केलं की पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 100 राहील, तर प्री इनकॉर्पोरेशन मध्ये किती राहील, तर 100 चे 3/5 मीन्स 60. ओके, तर प्रीला झाले 60 आणि पोस्टला 100 असे 60:100, तर 3:5 आपला सेल्स रेशो आलेला आहे. त्यानंतर आपण स्टँडिंग एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, अनकॉमन एक्सपेन्सेस या पद्धतीने आपण सर्व एक्सपेन्सेस गिवन किंवा कॅल्क्युलेटेड रेशोनुसार आपण वाटून दिलेले आहे. फक्त बॅड डेब्ट्सची इन्फॉर्मेशन जनरल इन्फॉर्मेशन मध्ये, अदर इन्फॉर्मेशन मध्ये क्वेश्चन मध्ये दिलेली होती की जे 1500 सेल्स आहे हे प्री इनकॉर्पोरेशन मधलं आहे आणि उर्वरित 6500 पोस्ट इनकॉर्पोरेशन मधलं आहे. त्यासोबतच इंटरेस्ट टू वेंडर 3:2 नुसार वाटला. दोन्हीचं बॅलन्सिंग केल्यानंतर आपलं नेट प्रॉफिट प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये नेट प्रॉफिट आपलं आलेलं आहे 11,375. मात्र पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये आपला लॉस आलेला आहे आणि तो लॉस आहे 3,875 नेट लॉस. ओके, 3,875. तर या पद्धतीने हा सेकंड प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे. आता तुमच्या हळूहळू लक्षात आलेलं असेल की प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करत आहोत. तर जी माहिती होती ती जसं आता नेट प्रॉफिट इथे आलेला आहे, तर प्री इनकॉर्पोरेशन मध्ये जर प्रॉफिट असेल तर कॅपिटल रिझर्वला जाते, लॉस असेल तर तो गुडविल अकाउंटला ट्रान्सफर होतो. ओके, परंतु पोस्ट इनकॉर्पोरेशन लॉस जो आहे तो हा पोस्ट इनकॉर्पोरेशन मधला आहे. मग पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये प्रॉफिट असो चाहे लॉस असो तो कुठेच जाईल आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. त्यामुळे इथे आपल्याला त्याची एंट्री तर करायची नाही, पण तुमच्या जनरल माहितीसाठी माहिती असो. त्यानंतर आता आपण या ठिकाणी इथे स्टॉप करतो आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.